मयुरेश पाटील आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे लागलंय. श्रवण भोसले यांच्याकडनं ते आम्हाला देण्यात आलंय, ते आपण कलेक्ट करायचंय. इथे टीम गोखिवरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आगाशी. इथे ही मॅच आपण पाहणार आहोत. अत्यंत दूरचा प्रवास दोन्ही टीम्सने या स्पर्धेच्या माध्यमातून केलाय. टीम गोखिवरे आणि टीम आगाशी. प्रथमतः टीम गोखिवरे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. राकेश नाईक एक महत्वाचा प्लेयर आहे टीम गोखिवरेकडनं. सातत्यानं चांगला खेळ त्याचा राहिलाय, प्रदीर्घ अनुभव आणि त्याच्या साथीला भावेश पाटील आलाय. आकाशी संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या प्लीज. इथे मॅच ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल काही क्षणांमध्ये. टीम आकाशी आपण आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या प्लीज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला प्रथम पॉवर प्लेचं षटक जे हाताळण्याकरिता आकाश पाहायला मिळतोय. आणि राकेश नाईक एक बिग हिटर म्हणून गोखिवरे टीम कडनं सातत्यानं त्यानं चांगला खेळ इथे संपादित केलाय. तोच स्ट्राईक एंड वरती आलाय. भावेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, लोअर फुल टॉस, त्याला समोर उडवलंय. बिग हिट. इथे समालोचन कक्षाला अभिवादन करणारा फटका सजवलाय राकेश नाईक ना. आलाय धमाका षटकार 6. पहिल्याच बॉल वरती तडाखा पाहायला मिळतोय राकेश नाईक कडनं. पुढचा बॉल, पुढचा बॉल, त्याचा सुंदर डायव्हिंग आणि प्रॉपर कनेक्शन. 100% रिझल्ट पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचा दुसरा धमाका करत असताना मैदानाच्या आतमधनं इथे राकेश नाईक. हल्ला चढवणं, महत्वाचा गोलंदाज त्याला प्रेशराईज करणं, ते कार्य करत असताना मैदानाच्या आतमधनं राकेश नाईक आपल्याला पाहायला मिळतो. 2 महत्वपूर्ण फटके इथे 2 चेंडूंवरती ठोकलेत, 2 षटकार. पुढचा बॉल, पुढचा बॉल, इथे रिव्हेंज कंप्लीट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. 2 षटकार नक्की ठोकले, परंतु तिसरा चेंडू मी योग्य टप्प्यावरती हाताळेन आणि तुला परतवून लावेन, हेच सांगताना इथे गोलंदाज आकाश. सुरेख गोलंदाजी, चांगला कमबॅक.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर गजेंद्र. जबाबदारी असणारे भावेश आणि त्याच्या समेत गजेंद्र यांच्यावरती एक चांगली टोटल ती धावसंख्येवरती अर्जित केली पाहिजे. प्लीज स्पीडअप करा विनंती करतोय. पुढचा बॉल फुलर लाईन त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरनं इथे चेंडू ट्रॅव्हल झाला वेगानं जोवर क्षेत्ररक्षक तिथे फील्ड केलं तिथे एक सिंगल ती अर्जित केली जाईल. 4 चेंडू इथे समाप्ती अखेरीस इथे 13 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश स्ट्राईक वरती आलाय. 0 पासून या मॅचची सुरुवात करावी लागणार आहे. तो कॉन्फिडन्स तो असणार बॅटिंग मध्ये. या आधीच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग गेली होती आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी एक चांगली इनिंग खेळली होती. पुढे येऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न वाईड लाईन्स पकडून इथे डिलिव्हरी करायची होती. अवांतर असं दर्शवलं गेलंय. लाईन टू लाईन वाईड असं पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपण पाहतोय. पुढचा बॉल उलटा फटका रिव्हर्स स्ट्रोक तो अटेम्प्ट करायचा होता आणि योग्य पद्धतीने गॅप शोधलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. आणखी एक दमदार खणखणीत चौकार 4. तंत्रशुद्ध फलंदाजी गॅप्स कुठे त्याचं योग्य पद्धतीनं भान ते पाहायला मिळालं. चांगला फटका सजवलाय. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं उडवण्याचा प्रयत्न तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे षटक ते समाप्ती अखेरीस आपल्याला स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 19. तिथे पहिला षटक तो कंप्लीट होताना आपण पाहतोय. सिद्धेश आलाय षटक क्रमांक 2 घेऊन जाण्याकरिता. सिद्धेश आणि भावेश यांच्यातलं हे बॅटल आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा त्या धावफलकावरती अर्जित होताना आपण पाहिल्यात. चांगल्या धावसंख्येकडे अग्रसर होताना आपल्याला टीम गोखेरे पाहायला मिळते. इथे राकेश नाईक तो माघारी परतलाय परंतु दोन्ही बॅटर्सनं ती जबाबदारी घेतली आहे. चांगले फटके त्यांच्या बॅट्समधनं येत आहेत. इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न आहे. स्वीप केलाय. इथे थोडस फंबल होताना आपण पाहतोय. त्याच फंबलच्या कारणास्तव सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय. तिथे कोणत्याही प्रकारे धावांची संधी ते घालत नाहीयेत. स्लोअर बॉल त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न परत एकदा मिसफील्ड तिथे पाहायला मिळाली आहे. सातत्यानं दुसऱ्या बॉलवरती तिथे आपल्याला दुसरी मिसफील्ड पाहायला मिळतीये. इथे पुन्हा एकदा सिंगल डबल मध्ये परावर्तित केलंय. पुढचा बॉल आपटून टाकलाय समोरच्या दिशेनं आणि उंच धावेत उभा राहिला चेंडू. तिथे हाय कॅच इथे कंप्लीट करत असताना सुंदर झेल तिथे टिपलाय आणि माघारी परतवलाय फलंदाज भावेशला. आधीच्या मॅचचा हिरो इथे माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतो. बिग विकेट गॉल.
समरजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. वदरेश्वी गावची ग्रामस्थ एक चांगलं व्यक्तिमत्व. त्यांना मी विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक इथे अतिथी कक्षावरती दाखल व्हा आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय मनोज. चांगला कमबॅक सिद्धेशनं करून दिलाय. पहिलाच बॉल आल्या आल्या उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेत. थोडस फंबल तिथे पाहायला मिळालं भावेश कडनं, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये एक चांगला कॅच कॅरी केलाय. बॅक टू बॅक तिथे दुसरी विकेट प्राप्त करून दिली आहे सिद्धेशनं. बॅटर गॉन. यदुनाथजी कोदे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती उपस्थित व्हा आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवा. हॅट्रिक बॉल असणार आहे फुलालत आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक त्याचा बहुमान इथे सिद्धेशनं प्राप्त केलाय. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. कमाल वाफ काय गोलंदाजी केली आहे. मॅग्निफिसंट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजाकरिता. होत आहेत. वेलकम सर. या स्पर्धेतील एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा 19 जानेवारी या दिनांकाला वाढदिवस आहे. इथे जोरदार तयारी असणार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं.
इथे टीव्ही स्क्रीन वरती चेक केलं जात आहे. पुणे एकदा चेक केलं जात आहे. षटकार आलाय. लाईन टच झाली होती. एक पाय त्याचा षटकाराला लागला होता. चांगले प्रयत्न होते परंतु षटकार निघून गेलाय. इथे आमची टेक्निकल टीम पूर्णपणे सक्षम आहे. कोणत्याही पद्धतीनं जी चूक कोणत्याही पद्धतीने घडणार नाहीये याची दक्षता घेतली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. मोठ्या ओव्हर कडे मार्गस्थ होताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणखी एक लांबच लांब क्लासिकल फ्लिक शॉट मैदानाच्या आतमधनं पेशकश करताना बॅक टू बॅकचा दुसरा धमाका इथे गजेंद्रच्या बॅटमधनं. कम ऑन डीजे. ते कोणीच म्हणू शकत नाहीये कोण ड्रायव्हिंग सीट वर आहे कोण बॅकफुट वरती आहे. कारण की एक षटक पूर्णपणे सामन्याची रंगत वाढवते. इथे गजेंद्र पुणे तयार. पाहिलं सोडून दिलं आणि बाकीचं कार्य ते पंचांनी पार पाडलंय. ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर निघणारा चेंडू असं दर्शवलं गेलंय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. आतापर्यंत 3-13 वरती बॅटिंग करतोय गजेंद्र. 3 चेंडू 13 धावा. चांगली बॅटिंग. 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय आणि तिथे षटकारांची हॅट्रिक ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमधनं. काय घडतंय प्रथमतः आपण हॅट्रिक पाहिली त्यानंतरच्या ओव्हर मध्ये 3 षटकार पाहिलेत. कमालीची बॅटिंग. काय बॅटिंग करतोय यार. कमाल धमाल बेमिसाल. लोअर बुलटॉस आणि सलगचा चौथा धमाका. काय फलंदाजी करतो यार. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या मैदानाच्या आतमधनं. काय फलंदाजी केली. संघ अडचणीत होता. संघाला पूर्णपणे सावरलंय. कमालीची बॅटिंग केली आहे. पूर्णपणे बॅकफुट वरती पुन्हा एकदा ढकललंय. हॅट्रिक आल्यानंतर षटकारांचा चौकार आपल्याला मैदानाच्या आतमधनं पाहायला मिळतोय. 50 धावा धावफलकावरती जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अजून शेष आहेत. फिरवलाय पूर्णपणे जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. तिथे थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिथे काय घडतंय ते पाहावं लागणार आहे. इथं कमाल बेमिसाल काय रनिंग बिटवीन द विकेट्स. 58 वेगानं कंप्लीट केल्यात. इथे 52 धावा त्या धावसंख्येत आपल्याला आतापर्यंत जॉईंट होताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल तो येणं बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 27 वरती बॅटिंग करतोय आणि त्याच्यामध्ये 4 चेंडूंवरती 4 षटकार ठोकलेत. काय बॅटिंग केली आहे गजेंद्रनं. शेवटचा बॉल तो अजून शेष आहे. शेवटचा बॉल उडवलाय समोर. तिथे काय घडतंय. कमाल. सलग या षटकामध्ये तब्बल विचार केला तर 5 षटकार ठोकलेत. 5 षटकार. राहुल दोतेडे करून इनिंग करिता इथे राहुलजी धोतडे यांच्याकडनं 500 रुपये आणि जयेशजी कोर यांच्याकडे 100 रुपये
समर पाटील यांच्याकडे 500 रुपये, तब्बल 1100 रुपये आतापर्यंत इथे जमा होत आहेत. 7 चेंडूंमध्ये 33 धावांची झुंजार. काय बॅटिंग केले, मॅग्निफिसंट बॅटिंग मैदानाच्या आतमधनं साजरी केली. 33 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठून काढल्यात. चला आपण जाऊयात. आपण टॉपच्या दिशेने पाहू शकाल चांगलं व्यक्तिमत्व या गावातील समरजी पाटील याला मी विनंती करतो की आपल्या शुभ असते या ठिकाणी नेक्स्ट मॅच सेकंड रोजच्या नेक्स्ट मॅचची नक्कीच नाणेफेक करायची आहे. आपण पाहतोय ठिकाणी स्पर्धा आपण पाहिलं तर नक्कीच आम्ही वज्रेश्वरी क्रिकेट चषक 2026 मध्ये दुपारच्या 17 मध्ये सेकंड राऊंड सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका साईडनं पाहू शकाल टीम जुईचंद्र अबदर पाहिलं कल्पेश मात्रे आणि टीम कंपनी, एका साईडनं पाहिलं सागर आणि टीम कंपनी घोडगाव. नक्कीच या ठिकाणी नार्वीचा कॉल समर यांचे सुपुत्र पाहतोय. नार्वीचा कॉल या ठिकाणी मात्र नक्कीच जिंकला गेला आहे. पाहू शकाल नक्कीच छान घोडगाव. तर सागर निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करू मी मान्यवर होतो आपण मात्र विराट बनवा बॅट्समन प्लीज. आणि शतक करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. 30-35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पालघर जिल्हा वसई तालुक्यातील जुईचंद मध्ये म्हणलं कल्पेशची म्हात्रे यांची टीम आहे. त्यांच्या जात असताना मात्र काय रणनीती काय प्लॅनिंग असेल त्या सेकंड राऊंडमध्ये. रणनीती ग्राउंडमध्येच आम्ही दाखवू. तर बेस्ट ऑफ लक तुझ्याकरता तू टीम करता नक्की पाहू शका की जय हनुमान घोडगाव आणि नाणेफेकचा कॉल जिंकला गेलाय आणि पहिल्यांदा मात्र शतकचा विचार केलाय. तर नक्कीच नाणेफेक जिंकला असत तर नक्कीच आम्ही इथे काय निर्णय असता. मात्र मगाशी तू सागरची बॅटिंग पाहिली आहे. इथे मात्र त्यांना फेस कर का भिवंडी टेनिस बॉलमध्ये अक्षरशः मात्र चॅलेंजपर्यंत जाणार बॅटर आहे. इथे मात्र काय प्लॅनिंग असेल त्याच्या विरोधात येणारा पहिला बॉलर कोण असेल जो मात्र पहिल्याच फील्ड करता. आता आम्ही कम से कम 40 ते 50 मारू. या 3 ओव्हरमध्ये 40 कल्पेश मात्रेच्या बॅटमध्ये आता फलंदाजी होईल का. हो नक्कीच. त्यानंतर रवीवरनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. त्यात पाहू शकाल 40-50 धावापर्यंत करत असताना या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांना काय म्हणशील. स्पर्धा तर चांगलीच आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपण जाऊयात आपल्यासोबत जॉईन होते दोन्ही कॅप्टन संबंध पाहिलं. एका साईड पालघर जिल्हा वसई तालुक्यातील कल्पेशजी म्हात्रेंची टीम अमित जाधवला आपण पाहिलं चांगली बाईस त्याची तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यासोबत सागर पाटीलला तुम्ही पाहिलं एक धुवात्र बॅटिंग. त्यानंतर नवीनचा कॉल जिंकला गेला जय हनुमान घोडगाव आणि डिसाईड केलं फर्स्ट बॉल. पार आलाय पहिल्या षटकाकरिता. आकाश स्ट्राईक एंड वरती आलाय. नॉन स्ट्राईकला सिद्धेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांमध्ये तब्बल 59 धावांची गरज ती उभी टाकली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कारण सिद्धेशची जोरकस मारायचा होता आडव्या बॅटनं. तिथे डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा तिथे ऑफस्टम्पच्या बाहेर ची लाईन ती पाहायला मिळाली आहे. कोणत्याही प्रकारे योग्य फुटवर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठं आव्हान आहे. पुढचा बॉल सुरेख लाईन टप्पा अचूक लेंथ प्रॉपर आहे. सलगचा तिसरा डॉट बॉल तो कंप्लीट होताना आपण पाहतोय. आपटून टाकलंय तिथे वेगानं पूर्णपणे बंदिस्त केला. तिथे सलगचा चौथा डॉट बॉल येतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये इथे पूर्णपणे शांतता ती मैदानाच्या आतमध्ये पसरताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून ठेवलंय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे डॉट बॉल आलाय. सलगचा 5वा डॉट बॉल या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते.
मेडन षटक हाताळेल का पार्थ ते पाहावं लागणार आहे. कमालीची गोलंदाजी करतोय. पेस मध्ये पूर्णपणे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईन लेंथ चेंज करतोय. शेवटचा बॉल समोर ड्राईव्ह केलंय. पाठवलाय चेंडूला सीमा रेषा पलीकडे आलाय. दमदार चौकार 4. नवीन गोलंदाज दुसऱ्या ओव्हर करिता आलाय मनोज. इथे मोठे फटके ते 2 षटकांमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. आता सामन्याचं समीकरण पाहिलं तर जवळपास 55 धावांची अजूनही गरज आहे. 2 षटकांमध्ये 55 धावा त्या उभारणं फार गरजेचे आहेत. 27च्या वरची सरासरी ती गाठायची आहे. स्पीड अप करा प्लीज. कल्पेशजी म्हात्रे ब्रदर्सचे ओनर आपल्याला आपले परममित्र जयजी कोर इथे व्यासपीठावरती बोलवत आहेत. पहिला बॉल इथे सलगचा दुसरा डॉट बॉल. सिंगल आली आहे लेग बाय स्वरूपानं. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली गेली आहे. धावांचा दुष्काळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कारण पार्थ आणि मनोजची अत्यंत अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फटका पुन्हा एकदा फसलाय. मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्टंप अपटून टाकलाय. कट करण्याचा प्रयत्न आहे. बॅक साइड जिंकला. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिरलाय आणि निघून गेलाय. आणखीन एक चौकार. आठ चेंडू आणि 50 धावेची गरज. पूर्णपणे एकतर्फी लढत ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटनं स्लॉक केलंय. चेंडू वेगाने निघून चाललाय. आणखीन एक सिंगल तिथे जॉईंट होईल. शेवटचा बॉल तो या ओव्हरचा अजूनही शेष आहे. पाहिलं सोडून दिलं आणि बाकीचं कार्य ते पंचांनी पार पाडलंय. अतिरिक्त बाहेर चेंडू डिलिव्हर केला गेलाय. व्हाईट बॉल आलाय. उलटा फटका तो पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दमदार चौकार 4. स्पीडअप करा प्लीज. पंचापंचांना ताकीद द्या. अजूनही आपल्याला उर्वरित जे सामने ते निर्धारित वेळेमध्ये कंप्लीट करायचे आहेत. राकेश नाईक गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. अजूनही 44 धावांची ती उर्वरित गरज ती बाकी आहे.
पहिला बॉल, पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेळायचं होतं, तिथे चांगले प्रयत्न केले क्षेत्ररक्षकानं, चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. एक सिंगल त्याच्यावरती कंप्लीट केली जाईल. 5 चेंडू ते या डावात अजूनही शेष आहेत. शेष औपचारिकता राहिलेली आहे. एकतर्फी झुंज देताना आपल्याला इथे टीम पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं आणि इथे विकेटचं पतन होईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. नवीन फलंदाज आपण धावत मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल प्ले अँड मिस. ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर वेगानं चेंडू निघून गेलाय. वेगवान 30 तर डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो येणं बाकी आहे. व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलंय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी राहतोय. फुलर लाईन बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगला रिटर्न तो पाहायला मिळतोय. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ तो येणं बाकी आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. सातत्यानं अवांतर धाव या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंमध्ये 40 धावेची गरज अशक्य असं समीकरण आहे. इथे डॉट बॉल आलाय. सरळ यष्टीवरनं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. शेवटचा बॉल तो या मॅचचा अजूनही शेष आहे. उलटा फटका रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथे मॅच फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो पुढे एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात देखणी टुर्नामेंट या स्पर्धेचं आयोजन पाहतात नक्कीच आम्ही वज्रेश्वरी चषक 2026 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मानतो. मॅच करता गजेंद्र आज अ नॉट डाऊट मिस्टर एक बिग ब्लास्ट बिग बो बिग हार्ड वसई तालुक्यातील नामांकित नाव मिस्टर गजेंद्र 7 बॉल 33 धावांची झुंजार केली आणि मी इथे विनंती करतोय